एकटंय ना लय उशीर झाला. हे पाटीला कुठे गेलं काय माहिती. म्हाताऱ्या दिसत नाही का तुला? डोळे फुटले का तुझे? लागलं रे देवा रे. काय माफ करा. नेमकं चूक झाली. या शहरात नवीन आहे बरं का. हा, काय तर म्हणे नवीन आहे. कशाला आता काय माहिती तिकडच मारायचं ना आपल्या आपल्या गावात. काय म्हणतो रे गाबरा? या शहराचा काय 7-12 उतारतो नाव केलं तू? अरे भारताच्या संविधानातल्या कलम 19(1) नुसार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भारतात कुठे फिरण्याचा आणि राहण्याचा अधिकार आहे. समजलं का तुला? सॉरी काका, चूक झाली. मी ते असंच बोलून गेलो होतो. अरे काय चूक झाली? माणसाचे काय कपड्याला ते पाहतो किंमत करतो का? चालेल बावळट चालेल. हे तात्या लागलं तर नाही तुला? चाल. अहो काय सांगायचं पाटील. इकडे माणसाच्याच अशा हाल चालू आहे. तेव्हा या मुक्या प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं काय होत असेल हो? हा बरोबर तात्या तो आवाज. नाहीतर काय. अहो या माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी मोठमोठी जंगल तोडली आणि या मोठमोठ्या इमारती बांधल्या आणि या प्राण्यांचा पक्षाचा काहीच विचार नाही केला हो. का ते कुठं राहतील, काय खातील, काहीच कदर नाही केली हो. खरंय तात्या. अरे आजकालचे लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा जीव घ्यायला निघाले रे. का हो पाटील. आता आपल्यासारख्यानं या पशु पक्ष्यांसाठी करावा तर काय करावं? हा एक पर्याय आहे बर का. काय नेमकं? आम्ही जीवदया. म्हणजे नेमकं काय? अरे ते अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो त्या समजा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आम्ही जीवदया नावाचा एक ब्रँड आहे. आणि त्यांचे पशुसंगोपनासाठी वेगवेगळे असे प्रोडक्ट आहे. अरे जे काही आपण आपल्या घराबाहेर, शेतात, गार्डन मध्ये नाही तर मला आपल्या सोसायटीत लावून पशु पक्ष्याला अन्न पाणी देऊ शकतो. आणि त्याच्याच माध्यमातून आपण आपल्या पर्यावरणाला वाचवू शकतो. तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे बरं का. आणि मग अरे आपण बी का नाही ते विकत घेऊ आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्या पशु पक्ष्याला अरे म्हणजेच पर्यावरणाला वाचवू ना. चला आपण आहे ना बसूनच घेऊ.